रेकॉर्ड रूममध्ये आलो आहे मी इथं आणि आपले शेतकरी बांधव आमच्याच गावात राहणारे आमचेच बंधू भेटले मला। त्यांचा प्रवास आता त्यांना कुणबी लोन काढायचे आहे, त्या संदर्भात त्यांना कागदपत्रांचं आहे ना इथं काही गरजेचे कागदपत्र होते त्यांना घ्यायचे होते रेकॉर्ड रूममधून। प्रवास कसा झाला आहे ना त्यांच्या तोंडून आपण ऐकू। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा। हा, घोटेकर भाऊसाहेब जयराम। काय विषय होता? माझी पहिली कुणबीची नोंद सापडलेली होती पण मुलाची व्हॅलिडिटी करायची, त्याच्यामुळे मला ती म्हणजे जी मूळ प्रत लागत होती ती लागत होती। मूळ प्रत लागत होती? कोणाचं कुणबी सापडली त्याची मूळ प्रत लागत होती। तर त्याच्या करता मी सोमवारी 11:30 वाजता अर्ज दिलेला आहे। त्याच्यानंतर मला सांगितलं 2 दिवसांनी या। बुधवारी आलो, बुधवारी सांगितलं कलेक्टर ऑफिसला गेलेले। परत गुरुवारी आलो आज, तर सकाळी आलो तर त्यांनी ती पहिल्या ज्या माझ्याकडे नोंदी त्याच दिल्या, त्या दिल्या नाही। तुमची भेट झाल्यानंतर आणि तुम्ही बोलल्यानंतर लगेच सापडली, लगेच नोंद सापडली, लगेच 5 मिनिटं सुद्धा नाही लागली। अच्छा। माझ्या देखत दुसरे रजिस्टर उचकीत राहिले ते। अच्छा अच्छा। आणि ही त्याची मी अर्ज केल्याची हां, ते कागद बाकीचे दाखवा, कशा कशा पद्धतीने तुम्हाला कागद दिले गेले। आता हे जे कागद दिले तुम्हाला हे यांनीच दिले ना? हा, त्यांनीच दिले। अगोदर माझ्याकडे तोच दाखला दिलेला। हा, त्यांच्याकडे जे कागद होता ना तोच पहिल्यांदा दिला। हा किती हा कोण वारी दिला तुम्हाला? हा आता जस्ट 2 मिनिटं झाली। हा, 2 मिनिटापूर्वी तुमच्याशी बोलल्यानंतर लगेच दिला। नाही, याच्या पूर्वीचा कागद दाखवा। किती दिवस फिरवलं खेळवलं? हा कागद मिळाला माझ्याकडे असताना। हा कागद तुमच्याकडे असतानाच हाच कागद तुम्हाला दिला, म्हणजे ना काहीतरी मन समाधान केलं यांचं। घ्या, इथं आले ना तुम्ही पूर्ण दिवस वाया घातलाय ना, तर हे घेऊन जा। हे ऑलरेडी यांच्याकडं होतं। हा, फायनल कागद लागत होता कोणता? हा ना, फायनल कागद हा लागत होता। तर ह्या कागदासाठी किती दिवस फिरावं लागलं? म्हणजे सोमवारपासून येतो पण आज त्यांनी ते पाहायला घेतलं, पण मग सकाळी रजिस्टर वेगळंच काढलं। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवार। आपल्या गुरुवार का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार। आता तुम्ही मला सांगा, हा शेतकरी ना आता ते नाशिकवरून आले, मी आलोले खेडले जुंगेवरून। हे आलेलं इथं जवळ 50 ते 55 किलोमीटरवरून हे आलेत आणि मी आलोय 10 ते 15 किलोमीटरवरून। इथं यायचं, दिवस बसायचं। आता हे सगळे म्हातारे माणसं आहेत बरं का, हे भाई बाबा पण बॅग घेऊन। अशा पद्धतीने ना शेतकरी बांधव आपला गोरगरीब, ज्याला वाचा नाहीये, ज्याला आवाज नाही, त्यांनी यायच्या पिशव्या घेऊन यायच्या, दिवस घालवायचा इथं, यांच्याकडे विनवण्या करायच्या, रिक्वेस्ट करायची यांना। आता हा व्हिडिओ चालू झाला, गायब झाले बिचारे सगळे। अरे बापरे, काहीच विषय नाही, गायब होऊन गेले सगळे। गायब व्हा, काही विषय नाही। आम्हाला पण आहे ना जनतेची सेवा करावं, तुम्हाला काहीच आम्ही कमी नाही केलंय, तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही देतो, तर जनतेची सेवा करा। तुम्ही आल्यानंतर तुम्हाला येऊन किती वेळ झाले, आपण अजून 2 शब्द जास्त बोललो सुद्धा नाही तर लगेच कागद लगेच आला, लगेच। म्हणजे किती विशेष। ठीक आहे, इफेक्टच येतो, बोलण्याचा इफेक्ट आहे, सत्याचा इफेक्ट येतो, काही विषय नाही। झालं काम?